महायुती मजबूत आहे। महाविकास आघाडीची छिन्नावस्था झालेली आहे। महाविकास आघाडीची तुकडे तुकडे गँग झाली आहे। तुकडे तुकडे गँग विचाराने पण झाली आहे आणि तुकड्या तुकड्यात ते विभागले गेलेले सुद्धा आहे। काँग्रेस नाहीच, काँग्रेस महाविकास आघाडीत नाहीच, पण काँग्रेसला 30 ठिकाणी उमेदवारही मिळाले नाही। शरद पवारांच्या पक्षाला उद्धवजी सोबत घ्यायला तयार नाहीत। शरद पवारांच्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष पक्ष सोडून निघून गेले। शिवसेना उद्धवजींची आणि मनसे याच्यामध्ये विवाद सुरू आहेत। मनसेचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत। उद्धवजींच्या पक्षाची लोक उमेदवारी अर्ज फॉर्म न मिळता भरतायत आणि त्यामुळे उद्धवजींच्या पक्षात अजून एक विचारधारा, एक पित्याची, एक पुत्राची, एक उद्धवजींना मानणारे, एक आदित्यजींना मानणारे, या पद्धतीची चालू आहे। आणि म्हणून बेबनाव हा महाविकास आघाडीत आहे। महायुती मजबूत आहे। 137 RPI सहित आणि 90 शिवसेना एकनाथजींच्या नेतृत्वात आणि त्यांचे मित्रपक्ष याचे उमेदवार निश्चित झाले। AB फॉर्म कालपासून दिले आणि भरण्याचं काम सुरू झालंय। मी स्वतः अर्ज भरायला या ठिकाणी आलो आहे आणि पूर्ण मुंबईचा रात्रभर आणि सकाळपासून पूर्ण माहिती घेतल्यावर मी सांगू शकेन 150+ 150च्या वर महायुतीच्या जागा निवडून येतील। मोठी सुनामी महायुतीच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला, दातृत्वाला आणि कर्तव्याला आणि बरोबरीने माननीय अमितभाई शाह, नड्डाजी, नवीनजी आणि देवेंद्रजींचं विकासाचं केलेलं मुंबईतलं आणि राज्यातलं काम, एकनाथजींसोबत असलेल्या विकासाच्या कामाची गती, रामदास आठवलेजी आणि जिथे जिथे अजितदादांबरोबर युती झाली ते त्यांचे सगळे सहकारी, यावर एक मोठा विजय आमचा होईल। सुनामी महायुतीची आली आहे। आपण सगळे त्याला प्रत्यक्ष बघू शकता।